नमस्कार मंडळी, कसे आहात? अमेरिकेत आता सुरू झाली आहे वार्षिक परीक्षा. आपला अनुराग सुद्धा आता 5वीला आहे आणि त्याची परीक्षा चालू आहे. तर त्याची सध्या फक्त 3 विषयांची परीक्षा होते. ती म्हणजे ELA इंग्लिश लँग्वेज आर्ट, दुसरं म्हणजे मॅथमॅटिक्स आणि थर्ड म्हणजे सायन्स. सो ह्या 3 विषयांची त्यांची एक्झाम आहे. आपल्याकडे कसं असायचं, आपली जेव्हा एक्झाम असायची आदला दिवस म्हणजे बॅग भरण्याचा एक वेगळा सोहळा असायचा की एक्स्ट्रा पेन्सिल घेतली आहे का, शार्पनर घेतलं आहे का, खोड रबर घेतलं आहे का, पेनात शाई धरली आहे का, पट्टी घेतली आहे का, नोटपॅड घेतलं आहे का, हे सगळं आपण बघायचो. इथे तसं काहीही नाही आहे. तर त्यांना फक्त एक लॅपटॉप, हेडफोन्स आणि चार्जर घेऊन या एवढंच सांगितलं एक्झामच्या दिवशी. शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात मुलांना शाळेकडून लॅपटॉप मिळतो, जो त्यांना रोज न्यायचा असतो आणि आता त्याच्यावरच त्यांची एक्झाम होणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. इथे एक्झाम सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आम्हाला टीचर्सचा ईमेल आला की मुलांना व्यवस्थित आज रात्री जेवण करून त्यांना झोपवा, लवकर झोपवा, म्हणजे त्यांची झोप शांत होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना फ्रेश वाटेल, मेक शुअर की त्यांना फ्रेश वाटेल. त्यांना भरपूर ब्रेकफास्ट करून शाळेत पाठवा. त्यांच्यासोबत गम पाठवा किंवा मिंटच्या गोळ्या पाठवा, जेणेकरून त्यांना एक्झाम देताना खूपच होईल त्यांचा. सो ही अशी पूर्ण आम्हाला आली आहे सूचनांची मालिका घरी. त्यांनी असं सगळा संपूर्ण ईमेल पाठवला आहे. फुल वातावरण आहे त्यांचं. मुलं संध्याकाळी शाळेतून आली की मस्त खेळतात आहे आमच्या अंगणात. त्यांची परीक्षा चालली आहे. नुकताच स्प्रिंग ब्रेक पण झाला, फिरून आले सगळेजण आणि दुसऱ्या दिवशी वार्षिक परीक्षा चालू आहे. आपल्याकडे अजून एक गोष्ट कशी असायची की परीक्षा झाली की आपण घरी यायचो, 3 तासांचा पेपर लिहून घरी यायचो. पण यांचं जे पेपर संपल्यानंतर पूर्ण दिवस शाळासुद्धा होती आहे, त्यांचे पिरियडसुद्धा चालू आहेत आणि वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुद्धा त्यांची शाळा चालू राहणार आहे आणि त्यांना जूनमध्ये सुट्ट्या लागतात. तर अशी होते इथली अमेरिकेतली वार्षिक परीक्षा.